पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कबूतर खाण्याचा विषय पुन्हा तापण्याची शक्यता आहे। जैन समुदायाच्या सभेनंतर आम्ही गिरगावकर संघटना आक्रमक झाल्याचं दिसतंय। कबूतर गो बॅक टू मारवाड राजस्थान अशा आशयाचे पोस्टर लावण्यात आले आहेत। शांतिदूताच्या कबूतरांना आता त्यांच्या राज्यात जनकल्याणासाठी पाठवण्याची सुरुवात प्रत्येक मराठी लोकांनी आता करावीच लागेल असा मजकूर लिहिण्यात आलाय। या अगोदर देखील आम्ही गिरगावकर संघटनेने कबूतर खाण्यासंदर्भात आक्रमक भूमिका घेतली होती। आम्ही गिरगावकर संघटनेचे अध्यक्ष गौरव सागवेकर यांच्याशी बातचीत केली आहे। आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव यांनी पाहूयात। गिरगावकर संघटनेचे जे अध्यक्ष आहेत गौरव सागवेकर, आपण त्यांच्याशी थेट बोलणार आहोत। काल जी शोकसभा झाली त्याच्यामध्ये अनेक वादग्रस्त वक्तव्य करण्यात आलेले आहेत। खरं तर जैन मुनींकडून असं देखील सांगण्यात आलेलं आहे की येत्या बीएमसी इलेक्शनमध्ये देखील त्यांची संघटना उतरणार आहे आणि ही जी निवडणूक आहे ते देखील लढणार आहे। प्रथम तुम्ही करेक्ट करा, आता ते जैन मुनी राहिले नाही आहेत, ते राजकीय पक्षाचे आता पदाधिकारी राहिले। प्रथम गोष्ट। दुसरी गोष्ट, त्यांनी जी मागणी केली आहे की ज्यांनी आव्हान केलं की बीएमसी इलेक्शन लढणार आहे, लढा, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे तो लढायचा। तिसरा विषय कबूतर खाना आणि कबूतराच्या ह्याच्यावरून त्यांनी अजून एक वाक्य केलं, कबूतर खाण्यासाठी तुम्हाला परवानगी मिळालीच, जसं आम्ही मागे पण सांगितलं, एक मराठी म्हणून, एक गिरगावकर म्हणून किंवा एक सामान्य नागरिक म्हणून ज्या कबूतर खाण्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होणार आहे, जे कोर्टाने सांगितलं आहे, माननीय कोर्टाने सांगितलं आहे, मोठमोठे डॉक्टरांनी सांगितलं आहे, जर त्यांना बीएमसीनी परमिशन दिली तर आमच्या पण चिकन मटन सेंटरला तिकडेच परमिशन देण्यात यावी आणि उलटं चिकन मटनमुळे बॉडीमध्ये प्रोटीन्स निर्माण होतं, बॉडी चांगली होते, उलटं कबुतरामुळे त्या विष्ठेमुळे त्रास होतो, तर ह्याची पण तयारी त्यांनी ठेवावी। आणि त्यांना असं वाटेल की फक्त आम्ही गिरगावकर म्हणून गिरगावचे लोक आव्हान करतात, तर नाही, तुम्ही फक्त द्या, इतर लोक पण पुढे यायला तयार आहे। जसं महाराष्ट्र एकीकरण समिती लढते, तुम्हाला प्रत्येक ह्याच्यावरनं त्या बीएमसी ह्याच्यामध्ये ऑफिसेसमध्ये ते पडणार। आणि चौथी गोष्ट, आता तुम्ही म्हणाल की त्याने अजून शोकसभेमध्ये बऱ्याच काही गोष्टी केल्या। त्यांनी एक सांगितलं की 2 कोटी आम्ही दिले, डॉक्टर मूर्ख आहेत, आता ते खूप ज्ञानी असतील, महाराष्ट्राला आम्ही खूप टॅक्स दिला आहे, इतर लोकांना पण सांगितलं तुमच्या टॅक्सेसची, तुमच्या 2 कोटीची महाराष्ट्राला काही काढी मात्र गरज नाही आहे, गो बॅक टू राजस्थानचे तुम्ही ते सगळे आउटलेट बसवायचे, तुम्ही मूळचे तिकडे आहात, तुम्ही मूळचे असल्यामुळे जसं तेलंगणामध्ये गो बॅक टू मारवाडी हा जर आता काही महिन्यापूर्वी जे आंदोलन झालं होतं, तसं आता त्या चळवळीची सुरुवात आम्ही गिरगावकरपासून आम्ही करायच्या माध्यमानं की गो बॅक टू मारवाड, कारण तुम्ही मूळचे तिकडे आहात आणि आजही तुमचा मारवाड, तुमचा राजस्थान हा महाराष्ट्राच्या प्रचंड मागे आहे, तर तुम्ही इकडे टॅक्स भरण्यापेक्षा ना तुमच्या राजस्थानमध्ये जा, तिकडे व्यवसाय करा, तिकडे टॅक्स भरा आणि तुमच्या राजस्थानला मोठा करा, तुमची काडी मात्र आम्हाला इकडे गरज नाही आहे। तसंच त्यांनी सरकारला अल्टिमेटम दिलेला आहे, दिवाळीच्या लक्ष्मीपूजनपर्यंतचा वेळ दिलेला आहे आणि त्यानंतर जर त्यांची जी मागणी आहे की कबूतर खाणे जसे अगोदर सुरू होते तसेच पूर्णपणे सुरू करण्यात यावेत, जर ती मागणी पूर्ण नाही झाली तर त्यांनी असं देखील म्हटलेलं आहे की आझाद मैदान किंवा कबूतर खाणे इथे ते उपोषण सुरू करतील। चांगली गोष्ट करा आणि तुमच्यासोबत कबुतरांना बसवा। आता ते सरकार काय करते ह्याच्यावरती आम्ही सांगू शकत नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टी सह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।